म्हटलं तर मग या मालिकेच्या 29 जूनच्या एपिसोडमध्ये सायली रविराजला विनंती करते, की आज तुम्ही आणि प्रतिमा आत्या माझ्यासोबत मी सांगते तिथे चला. खरं तर सायलीला तिच्या अपघाताचा प्लॅन सुरू करायचा असतो. त्यासाठी ती तसं विचारत असते. कुठे जायचं हे न सांगता ती माझ्यासोबत या एवढंच सांगून त्यांना यायला तयार करते. बाहेर राकेशने त्याच्या वडिलांना सायलीचा हा प्लॅन सांगितलेला असतो. सचिन सुद्धा नागराजला भेटण्यासाठी तुरुंगात गेलेला असतो. राकेशचं बोलणं तो सुद्धा ऐकतो. नागराज म्हणतो की जर का सायलीने या इतिहासाची पुनरावृत्ती केली आणि तिला सगळं आठवलं की तीच तन्वी आहे, तर दादा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करेल. त्यामुळे हे असं होता कामा नये. यावर राकेश त्याला शांत करत म्हणतो की मी सुद्धा त्या तन्वीला पुन्हा एकदा या किल्लेदारांच्या घरी आणण्याची रिस्क घेणार नाही. त्यामुळे काहीही झालं तरी त्यांचा प्लॅन कसा फ्लॉप करायचा हे मी बघतो. राकेशच्या चेहऱ्यावर एक आसुरी आनंद असतो. त्याला एकाच गावात सर्व कुटुंबाला उडवायचं असतं. जेव्हा सायली आणि प्रतिमा सुमनला आम्ही बाहेर जातोय असं सांगत असतात, तेव्हा तो सुद्धा ऐकत असतो. दुसरीकडे अस्मिताचा जॉब ऑफर लेटर कल्पनाच्या हाती लागल्यामुळे ती तिच्यावर भयंकर चिडलेली असते. बाळ लहान असताना तू कामावर जायचा विचार कसा काय करू शकते? यावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरू होते. अस्मिता तिला सांगू पाहत असते की मला माझ्यावर पायावर उभं राहायचं आहे. माझी आणि स्मिथची जबाबदारी स्वतः घ्यायची आहे. कल्पना मात्र तिच्या निर्णयावर ठाम असते. तितक्यात पूर्ण आजी तिथे येते. त्यांना सायलीची आठवण येते असते. त्यामुळे अस्मिताचे बोलते की आपण दोघे सायलीला भेटायला जाऊया, म्हणजे मला सुद्धा तिला भेटल्यावर थोडं बरं वाटेल. अर्जुन घरी आलेला असतो. त्या दोघी अर्जुनला म्हणतात की तू आता पुन्हा तिथे जाणारच आहेस का? तर आम्हाला पण घेऊन चल. आम्हाला सायलीची आठवण येत आहे. त्या दोघी येणार म्हटल्यावर सायलीच्या प्लॅनिंगचं काय होईल असा प्रश्न अर्जुनला पडतो. पण त्यांना एक अर्थी ते योग्य सुद्धा वाटतं, कारण तो सुद्धा या प्लॅनमुळे घाबरलेला असतो. जर अस्मिता आणि आजी तिथे आल्या तर त्या प्लॅनला स्थगिती मिळेल असा तो विचार करतो. ठरलं तर मग मध्ये अस्मिता सायलीकडे जायची तयारी करत असतानाच तिला तिच्या नवीन जॉबवरून फोन येतो. ती खूप खुश होते. तिला वाटतं की ऑफर लेटर मिळालं का हे विचारायला फोन केला असेल. पण जेव्हा ती तो फोन उचलते, तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते. पहिल्याच दिवशी तिचा जॉब गेलेला असतो. मॅनेजरने तिला जॉब जाण्याचं जे कारण सांगितलेलं असतं, ते ऐकून प्रचंड चिडते. ती रागारागात बाहेर जाते आणि कल्पनावर सगळा राग काढते. अस्मिताने जॉब करावा अशी कल्पनाची इच्छा नसते. तिचा जॉब गेल्याने ती सर्व खापर तिच्यावर फोडते. प्रताप सुद्धा घरी आलेला असतो. अस्मिताची चिडचिड का होते आणि पहिल्याच दिवशी जॉब कसा काय जाऊ शकतो हा प्रश्न सर्वांना पडतो. तेव्हा ती सांगते की सचिन दीक्षित हा माझा पाठलाग काही सोडणार नाही. त्याला जसं कळालं की मी या कंपनीमध्ये जॉब मिळाला आहे, तसा त्याने लगेचच तिथे फोन करून माझ्या विरोधात कट रचला. त्याने माझ्या विरोधातल्या मॅनेजरचे कान भरले. मी पैशाने हबपलेली मुलगी आहे, कॅरेक्टर्स आहे, असं खूप काही त्याने माझ्या विरोधात सांगितलं. याशिवाय माझ्या जागी एक नवीन माणूस तिथे पैसे भरून अपॉइंटमेंट केला. त्यामुळे माझी नोकरी गेली. मी त्याच्या आयुष्यातून निघून गेले आहे. तरीही हा माणूस माझा पाठलाग का सोडत नाही? अस्मिता खूपच नाराज झालेली असते. कल्पना तिला समजवायला जाते, पण ती सर्व राग तिच्यावर काढते. कल्पनाला याचं वाईट वाटतं. जेव्हा प्रताप म्हणतो की मी तिला समजावत होतो, काळजी करू नकोस. प्रताप जेव्हा अस्मिताशी बोलायला जातो, तेव्हा ती त्याला तिच्या मनातल्या सर्व इच्छा बोलून दाखवते. तिला आपल्या पायावर उभं राहायचं असं तर प्रताप म्हणतो की खरं तर मला सुद्धा तू बाहेर नोकरी केलेली आवडणार नाही. आपल्या या घरात तुला आणि अस्मिताला कधीच काही क क कमी पडणार नाही. पण तुझी इच्छा आहे ना, मग तू नोकरी कर. मी आहे तुझ्या पाठीशी. असं बोलून तो तिला पाठिंबा दर्शवतो. अस्मिता मग चैतन्यच्या मदतीने
ती कशी नोकरी शोधायला जायची हे सर्व शेअर करते. दुसरीकडे सायली पेपर वाचत बसलेली असते. त्यामध्ये बऱ्याच अपघाताच्या बातम्या असतात, ज्या प्रतिमाला ऐकवते. ते ऐकून प्रतिमाला तिच्या अपघात आठवू लागतो. सायली मुद्दामून त्या आठवणी जाग्या करण्यासाठी तिच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.